आज माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला एवढं छान गिफ्ट दिलं ना, ते बघून मला खूपच छान वाटलं. तर चला मी तुम्हाला पण दाखवते. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मी चालले होते लेक्चरला. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. सॉरी कॉलेजला. नक्षत्र आली होती ना, म्हणून तिच्याकडे चालले होते. कारण त्या मॅडम अमावस्या पौर्णिमेलाच कॉलेजला लगवतात, जसे की मी पण. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने. तर कॉलेजमध्ये गेल्यावर पहिला मी थर्ड इयरचा रिझल्ट घेतला. हां, ती एक गोष्ट वेगळी की मी अजून फर्स्ट इयर सेकंड इयरचे पण रिझल्ट नाहीत घेतले. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? नंतर आम्ही तिच्या डिपार्टमेंटला गेलो, कारण माझ्या डिपार्टमेंटवाल्यांसोबत अजून तरी माझी कधी कुंडली मॅच नाही झाली. ये फंस गया सीएम. नंतर नक्षत्राने मला हे बर्थडे गिफ्ट दिलं होतं. सगळंच खूप छान होतं, बट मला सगळ्यात जास्त हे आवडलं, कारण त्याच्यावरती कानाजी होते ना, आणि त्याच्या मागे किती छान लिहिलं होतं यार तिने. असं नाही की मी बर्थडे गिफ्ट दिलं म्हणून तिची तारीफ करते, कारण हे आहे की मी खूप जास्त चिडचिडी आहे. छोटे छोटे फालतू गोष्टींवरून तिच्यासोबत भांडत असते, तरीही ती मला कधीच नाही सोडत. सच में मैं बहुत ज़्यादा लकी हूँ फ्रेंडशिप के मामले में, कारण ऋतू आणि नक्षत्रा आर ऑलवेज विथ मी. थँक्यू भगवानजी. लाईफमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम दिलेत, पण फ्रेंड्स खूप छान दिलेत. हां, अच्छा हमको सिखा रिया है. परत मी ह्या पोरींची रेस्टरूम बघितली, पण काय हाल केलेत यार ह्या बिचाऱ्यांनी ह्या भिंतींचे. आता तुम्हीच बघा. आणि हे काय लिहिले? अरे मला नाही वाचता येत, तुम्हीच वाचा. ही नीलाक्षी तिथे केस विचारत होती. आता तिच्याकडे बघून देवाला एकच म्हणलं, हे प्रभू, तुम्ही एवढे तिला मोठे केस दिले, थोडे मला दिले असते तर काय बिघडलं असतं तुमचं. जलवा है हमारा. नंतर आम्ही दोघींनी छानपैकी जेवण केलं, आणि काकूंनी आमच्या दोघींसाठी पण टिफिन दिला होता, कारण त्यांना माहितीये ह्या बिचारीचे किती जास्त हाल होतात या हॉस्टेलला राहून. तर नंतर जेवण झालं की दिवसभर काय मी रील्सच बनवल्या होत्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, राधे राधे.